याच्यामध्ये खास बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की सादल बाबा जो दर्गा आहे, जो चौक आहे सादल बाबा, या ठिकाणी एक सराईत परराज्यातला एक गुन्हेगार येतोय आणि तो पुणे शहरातील काही जे मोबाईल स्नॅचर आहेत त्यांच्याकडून ते मोबाईल तो विकत घेतो आणि स्वतः सुद्धा मोबाईल स्नॅच करतो. त्याप्रमाणे आम्ही फिडिंग लावलेली होती. कादिर शेख आणि अतुल जाधव, अमोल गायकवाड, राहुल परदेशी, जी डीबीची टीम आहे संपूर्ण कामाला लागली होती. साधारण 6-6:30च्या दरम्यान आपण त्याला ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. जसे आरोपीला वाटतं की पोलिसांनी आपल्याला पकडले, त्यामुळे आम्ही पण बुचकळ्यात पडलो होतो. पण जेव्हा त्याला आपण पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याच्या चौकशीतून आपल्याला 35 मोबाईल रिकव्हर झालेले आहेत. त्याच्यामध्ये 4 ऍपल चे मोबाईल आहेत. आता साधा मोबाईल घेतला तरी तो 70,000पर्यंत जातो. तसे ते मोबाईलची किंमत झाली आपले 3 लाख रुपये आणि बाकीचे 31 मोबाईल 10,000 जरी पकडले तरी त्याचे 3 लाख, म्हणजे 4 ते 4.5 लाखापर्यंतचा मुद्देमाल अद्यापर्यंत आपण ताब्यात घेतलेला. जय मावर हा एकटा चोरी करत होता. प्रत्येक जण स्नॅचर जो असतो तो ग्रुप नीट करत नाही, 1 किंवा 2 लोक असतात. जरी स्नॅच जरी मोबाईल केला तर तो पास केला जातो. स्नॅचर जागेवर थांबतो की माझ्याकडे मोबाईल नाहीये म्हणून. तर ह्याच्यामध्ये ह्याची मोडस ऑपरेटिंग अशी आहे, गार्डन मध्ये तरुण तरुणी कोण म्हातारी फिरत असतील तर त्यांना पाठीमागून जाऊन स्नॅच करून पळून जाणे ही त्याची मोडस ऑपरेटिंग होते. परंतु अद्यापर्यंत आम्हाला ते तपासात निष्पन्न झालेलं नाही की त्याचा साथीदार कोण आहे. परंतु जेव्हा तो रिमांड नंतर पोलीस चौकशीत आम्हाला काय सांगेल त्यावेळेला नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी 100% आमच्या हाती लागेल.